आणि म्हणून या सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर नानाभाऊ मला असं वाटतं, आप इतना भी गरज गरज कर न बरसो, आप इतना भी गरज गरज कर न बरसो कि मैं आंधी तूफान या सैलाब बन जाऊं। खैर, मुझमें तो अभी साख बाकी है। आप टटोलना खुद को और अपनी फितरत को, सच बोलो आप में वो पहले वाली बात कहां बाकी है। खरं तर मला असं वाटतं की या ठिकाणी एक अजून मला प्रश्न विचारायचा आहे की आव्हाड साहेबांचं भाषण ऐकलं, अनेकांचं भाषण ऐकलं, दंगे करणारे आणि बलात्कार करणारे यांचा एवढा पुळका का? ही छाती काय पडवायची? ठीक आहे, अक्षय शिंदेचं एन्काउंटर नसतं झालं, बरं झालं असतं, कायद्याने फाशी झाली असती, पण असं छाती बडवणं चाललेलं आहे जसं काय तो अक्षय शिंदे कोणीतरी स्वतंत्रता सेनानीच होता। रोज तेच, एवढं दुःख। दंगे करणारे, दंगेखोर आणि बलात्कारी यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे, पण त्यांच्याबद्दल जर कोणाच्या मनामध्ये संवेदना तयार होत असेल तर मात्र ते योग्य नाहीये। त्या संदर्भात काही लोकांची मनं ही तपासूनच पाहावी लागतील। आणि म्हणून या सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर नानाभाऊ मला असं वाटतं, आप इतना भी गरज गरज कर न बरसो, आप इतना भी गरज गरज कर न बरसो कि मैं आंधी तूफान या सैलाब बन जाऊं। खैर, मुझमें तो अभी साख बाकी है। आप टटोलना खुद को और अपनी फितरत को, सच बोलो आप में वो पहले वाली बात कहां बाकी है। कायदा सुव्यवस्थेवर अरे हा काय मुशायर आहे? चाललं काय आहे? जयंतराव, अनेक वेळा आपण काही निर्णय घेतो, ठीक आहे, त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे घेतो, ते काही अयोग्य असतात असं नाही, पण कायदा सुव्यवस्थेवर त्याचाही परिणाम होतो।